मिस्टेक आहे. साऱ्या भिकाड्या माझ्या बाईला घेऊन पळून गेला. माझ्यापर्यंत ए बाई तू ठीक नाही केलंस. अगं तू ठीक नाही केलंस. अगं या प्रेमला लादळून त्या भिकाड्या बरोबर पळून गेलीस काय. डिवचलंस तुझ्या प्रेमच्या काळजाला डिवचलंस. पण नाही सोडणार तुम्हा दोघांना. अरे तरी काष्टी पाशानी कुठे दडून बसलात ना तरी शोधणार. पण शोधणार तुम्हा दोघांना या प्रेम कुमार. साला याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. ओळखीचं पण वाटतो. हा बघितलं तुम्ही मला ओळखीची वाटता. मागून नाही सामोरून पण वाटता. आपण कुठेतरी भेटलो पण आपण मागे रस्त्यामध्ये भेटलो होतो. ते तुम्ही एक मुलगा मुलगी शोधायला आले. अच्छा म्हणजे तो तूच आहेस. नाही तो कपडा फाटला नवीन घेतला. तुम्ही म्हणाले होते की मुलगा मुलगी भेटली की मला कळवतो म्हणून. अजून नाही कळवलं मला. पत्र नाही पित्र नाही फोन नाही बिल नाही काय नाही. किती खोटं बोलता तुम्ही. खोटेपणाचा कळस झाला असा कळसून निघाले. हे बघा असेल लोफरबाजी मला अजिबात पसंत नाही. कळवायला पाहिजे ना. अरे पण काय एक मुलगा मुलगी भेटली की नाही. आठवलं तेच भाऊ की जास्त उंच नाही जास्त ठिंगणी नाही. तेच भाऊ जास्त काळी नाही जास्त गोरी नाही. अरे हो बाबा तेच भाऊ की जास्त जाळे नाही जास्त बारीक नक्की नक्की तेच. ते दोघे जण भाऊ भेटले का. मुलगा मुलगी भाऊ भेटले का. अबे कशाला डोकं खराब करतोस. त्यांना शोधायला आलो इकडे. मग अशी तोंडाने सांग ना. मारण्याची काही आवश्यकता होती का. सापडले का ते. अबे ते तेव्हा सापडले होते पण आता पडून गेले ना. पडून गेले म्हणजे का धावण्याची शर्यत होती का. म्हणजे घरातून पडून गेले. घरातून का रस्ता नव्हता. अरे बाबाजी तुला कळत कसं नाही. म्हणजे ते दोघे जण आपापले कपडे बॅगेत टाकून घरातून पडून गेले. आपापले कपडे बॅगेत टाकून. आपापले कपडे बॅगेत टाकून एवढी घाई बिना कपड्यानेच पळाले. काय बोलतोस तू. अबे बिना कपड्या नाही पडाले. त्यांच्या अंगावर कपडे होते. अरे यार कसं सांगू तुला. म्हणजे त्यांचे इतर वापरण्याचे कपडे वापरण्याचा सामान बॅगेत टाकून घरातून पडून गेले. त्यांच्या वापरण्याचा सामान बॅगेवर. त्यांचा सामान बाबा साबण गाबण असेल आपल्याला. कळत कसं नाही तुला. म्हणजे ते दोघे जण एकमेकांसोबत लग्न करण्यासाठी पडून गेले. अच्छा एकमेकांसोबत लग्न करण्यासाठी का. एक एकटा नव्हता करताय. अरे बाबाजी लग्न करण्यासाठी एक मुलगा आणि मुलगी आवश्यक असते ना. आता मला काय माहित बाबाजी माझ्या का लग्न झाला का. तुझं लग्न जाऊ दे खड्ड्यात. पण ते दोघे जण पडून गेले त्याचं काय. नेमके पडून गेले का असे हरवत ते तुम्ही सांगा. नंतर तुम्ही शिव्या देता कॉलर पकडतो म्हणून विचारतो. पडून गेले ना. सांगा काय करू. सोपा आहे. काय शोधा. अबे मग मी काय करतो तेच करतो ना. तेच करतो ना. कोण मदत करेल मला कुठं शोधू मी यार. करतो मदत. चला कबड्डी शोधू मी कुठे कशी प्रिया तुला. शोधू मी कुठे कशी प्रिया तुला. अबे यार आधीच मी खूप टेन्शन मध्ये आहे यार. मी खूप टेन्शन मध्ये आहे. मी खूप टेन्शन मध्ये आहे. अबे नालाय का तुला कसलं आलं पण टेन्शन. तुझी बायको प्रियकरा बरोबर पडून गेली का तुझी माय मेली बे. मायेचं नाव घ्यायचं नाही. अरे माय बापाचा सन्मान करून माणसाने कळत नाही का. बघितलं नाही का तू माय बाप आणि तू माझ्या बायको बद्दल बोललो. नको बांडे बोट खाली घ्यायचा. मला बोललोस तो. तुला बोललो बे. काय म्हणाला. तुला बोललो बे. मला बे म्हणतोस. मला सांग तू रागाने मारलास की प्रेमाने. रागाने. वाचलाच बे रागाने मारला. कारण प्रेम मला आवडत. तुलाही प्रेम आवडत नाही. अरे यार जिजूला पण हा प्रेम आवडत नाही. नाही तिला पण ताईला पण हा प्रेम आवडत नाही. नको आणि तिला तर अजिबातच नाही. काय म्हणाला. मला प्रेम आवडत नाही बे. अरे नालाय का माझ्या तोंडावर म्हणतो की मी आवडत नाही म्हणून. आता सांग तू प्रेमाने मारलास की रागाने. या प्रेमनी मारला. तुला सांगितलं ना मला प्रेम आवडत नाही म्हणून. प्रेम म्हटलं की मला राग येतो. आता मला तुझा राग येईल. तुझा मला खूप राग येईल.
अबे कलरफुल माझी सगळं फाडून टाकेन मला फाडून टाकेल बारीक सारीक माणूस पण माझ्यावर ताव मारून तू बघ माझी कसलेली बॉडी माझा कपडा फाडतो करे माझा कपडा फाडतो हिम्मत पाहतो घेवर फाड कर ते फाड कपडा हिम्मत पाहतो हे फाड तुला चार चौघात मारणे मला आवडत. तू सांग तू म्हणशील त्या टायमावर म्हणशील त्या ठिकाणी म्हणशील त्या जागेवर म्हणशील त्या वेळेवर मी येणार नाही. अबे येण्याचं सोड आता कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचं नाही. तोंड दाखवण्याच्या लायकीच्या राहणार नाही म्हणजे तू माझ्यावर का बलात्कार करणार आहेस आता कसं वाटत नदीत पोहल्यासारखं वाटत आता तुला जमिनीवर झोपल्यासारखे वाटत सलीम को पेश किया जाए अनारकली. मी येणार तरी आणि आपण सम्राट अकबर बादशाह तुम्ही आला. कोण आला बे आमच्या मनात कोणी आला नाही पाहिजे जो आमच्या मनात आला तो वाया गेला काय रे बाबू कोणी आला गेला नाही. रागावर नियंत्रण ठेव क्रोध हा माणसाच्या शत्रू तुला माहित नाही का खाली बघ तुला शिकवतो मी कसं वाटतं तुला माझ्या तंगड्याकडे आलाय का गाढवाच्या सुपुत्रा तुझ्या तीर्थरूपांच्या अवकात आहे का मला हात लावण्याचे माझ्या आई वडिलांना शिव्या नाही घालायच्या देईन बे तुझ्या मम्मीला नेव तुझ्या डॅडी साल्या नाही सोडत तुला साल्या थांब. तनशीच्या ढगात लागतो तनशीच्या ढगात मला फार नाग येतो आता येईल का राग नाही बाबाजी पूर्ण कंट्रोल झाला बाबा झाला ना त्याच्यानंतर हा फाटलेला फुटलेला चेहरा मला पुन्हा दाखवायचा नाही. तुला काय स्वतः कधी आरसा होणार नाही साल्यानं पूर्ण नट ढिले केले ना बाबा आगे अरे रेमसू मारलं ना बाबा तुझा पुऱ्या तुझा बिस्तरा ए भाऊ कम लावून पुन्हा तुला एक शब्द काढायचा नाही निघतो आता नाही